हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा आणि मी करत आहे ढोकळा। तर बघा 4 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकली आहे थोडीशी साखर, मीठ चवीपुरतं आणि थोडंसं मी त्यावर अर्धी वाटी दही टाकलेलं आहे। आंबट दही टाकायचं आहे आपल्याला आणि सोबतच हळद टाकायची आहे। थोडीशी हळद पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ते यामध्ये टाकायची आहे। हे बघा असं हळदीचं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून असं छान घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं बघा चांगलं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं, पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या असा आणि असं घट्टसर दाटसर असं बॅटर आपलं झालं पाहिजे। आणि हे बॅटर झाकून अर्धा तास मी रेस्ट करायला ठेवलं होतं। त्यानंतर अर्ध्या तासानंतर यामध्ये मी 1 पाऊच इनो घातलेला आहे, आपला खायचा इनो, आणि ते इनोचं एक पूर्ण पॅकेट यामध्ये टाकायचं आहे आणि वरतून त्यावर थोडंसं 2-4 थेंब असं पाणी टाकायचं आहे, ज्यामुळे इनो ॲक्टिव्ह होते। आणि हे मस्त हळूहळू हाताने पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा असं मिक्स केलं की हे बॅटर खूप मस्त असं फ्लफी होऊन जातं, खूप फुगून जातं हे असं। आणि हे बघा मी एका डब्यामध्ये तेल टाकून लावून घेतलेलं आहे, ग्रीस करून घेतलं आहे तेल लावून। आणि हे असं टॅप टॅप करून घ्यायचं, पूर्ण हे यातले लम्स निघून जातात। आणि इकडे मी एका कढईमध्ये पाणी पण तापायला आधीच ठेवलेलं होतं आणि यामध्ये मी आता हे ढोकळ्याचं बॅटर वाफवायला ठेवणार आहे आणि हे झाकण लावून मी बरोबर 20 ते 25 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आता हे बघा देवांश आणि इशिकाची दोघांची मस्ती सुरू होती, झाला नाही का ढोकळा, त्यांना ढोकळा खायचा होता। इकडे मी पोह्यांची पण तयारी लावत आहे, इशिकाच्या पप्पाला पोहे खायचे होते। आणि फायनली झाला आहे माझा ढोकळा आणि खूप मस्त असा स्पंजी ढोकळा झालेला आहे, खूप मस्त फुलला होता माझा ढोकळा। हे बघा असा मस्त मी त्याला चारी बाजूनी अशा थंड झाल्यावर मोकळा करून घेतला आणि असा माझा ढोकळा तयार झालेला आहे। त्यानंतर मी याचे पीसेस कट करून घेतलेले आहे आणि असं मस्त छानपैकी असे मोठे मोठे पीस कट करून घ्यायचे आणि आपण याला डायरेक्ट पण फोडणीमध्ये टाकू शकतो, नाहीतर यावर पण आपण अशी आपली फोडणी ओतून घेऊ शकतो। दोन्ही प्रकारे करू शकतो आपण, जसं आपल्याला आवडेल। हे बघा इकडे मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची अशी फोडणी दिलेली आहे मी। मोहरी चांगली तडतडली की ते फोडणी आपण यावर टाकणार आहोत। आणि हे बघा किती छान झाला आहे आपला ढोकळा तयार। असा मी मस्त संडे स्पेशल मेनू तयार केलेला होता नाश्त्यासाठी 15 ऑगस्टला। तुमच्याकडे काय असतो स्पेशल नक्की मला कमेंट्स करून सांगा। आणि तुम्हाला माझा ढोकळा कसा वाटला, आमचं चॅनल तुम्हाला कसं वाटते, प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। इकडे बघा सगळे दोन्ही मुलं ढोकळ्याची वाट बघत होते। इकडे फायनली ढोकळा आलेला आहे इकडे, आणि आता आम्ही ढोकळा एन्जॉय करत आहे। हे बघा किती मस्त असं स्पंज आलेला आहे माझ्या ढोकळ्याला, खूप मस्त फुललेला होता ढोकळा आणि इशिकाला तर खूपच आवडतो। इशिकानी आणि देवांशनी मस्त ढोकळा एन्जॉय केला। इकडे बघा मी पण आता ढोकळा खात आहे, टेस्ट पण खूप छान झालेली होती। टेस्ट एवढी छान झाली होती आंबट गोड, म्हणून मी यामध्ये चटणी वगैरे काही केली नाही। प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।